रुपये सगळी खिशामध्ये घातले वाटतं हिने आता. आणि हे शिमला मिरची 30 रुपयाची 30 रुपयाची सगळं सामान आणलं आम्ही. 10 रुपयाची गाजर मागते मम्मी ती भाजीवालीला, माहिती का? तसं नाही का कोणाच बसलेलं असते. तेव्हा कमीत कमी अर्धा किलो घी किंवा पाव किलो घी. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज वार आहे रविवार. तर रविवारचा आज काहीतरी विशेष घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे, तुम्हाला पुढं माहीत पडेलच. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि काल 2 दिवस व्हिडिओ आला नाही, म्हणजेच एक दिवस, कालचा परवाचा दिवस, काय 2 दिवस मिस झाले व्हिडिओचे. कारण व्हिडिओला तुम्हाला तर माहिती आहे, जसं वेळ भेटेल तसं व्हिडिओ येणार, असं काम चालू आहे. आणि सध्या ना मी आमच्या बाळाला जरासं औषध देतो आहे. आणि तुम्हाला आता शिवानीला भेटवतो, कारण आता शिवानीला मी एक काम सांगणार आहे. काय काम सांगणार आहे ते तुम्हाला पुढं कळेलच. तर या आता इकडे, या इकडे. आज रविवार आहे, तर रविवारच्या गोष्टी. आणि आमचं बाळ एवढं आगाव झालं ना, ते पण तुम्हाला दाखवतो मी. आणि बघू शकता तुम्ही, इकडे बघू, इकडे बघा कसं 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 करते बघा. असं आगाव झालेलं आहे आमचं बाळ. आणि हे बघा शिवानी. आणि इथून पुढे शिवानी जिम्मा उचलणार, जसं म्हणली ती व्हिडिओमध्ये, तिने तसं ती काम केलेलं नाही आहे. मागच्या व्हिडिओमध्ये शिवानी म्हणली की मी व्हिडिओ काढणार आहे, पण शिवानीने व्हिडिओ काढलेला नाही आहे. परत माझं काम मलाच करावं लागलं. आणि शिवानीची तब्येत खराब आहे ना, तर नाश्त्याला पण आज शिवानीच्या सासूने शिवानीला स्पेशल पोहे करून दिले. ते तिच्या पुरतेच दिले, आम्हाला दिले नाही. तुम्हाला काय सांगावं. हां, मी व्हिडिओ नाही काढू शकत. हां. आणि आज शिवानीला व्हिडिओ काढायचा होता, पण नाही काढू शकत. थोडीशी तब्येत खराब आहे तिची. आज उशिरा उठले पण, आणि उठून काहीच काम केलेलं नाही आज. आणि मी शिवानीला एक काम सांगणार आहे आता. काय काम सांगणार आहे तुम्हाला पुढे आंघोळ केली, आणि त्या पोराला पण मी आंघोळ घातलेली नाही. आमचं औषध कुठे गेलं? हां, मला बाळाला औषध द्यायचं आहे, मेकअप करायचा आहे, तुम्हाला दाखवतो मी आता. चला. आणि हे बघा किती खुश असतं बाळ आहे. सगळ्यांनी बाळासाठी एक छानशी कमेंट करा. गुड मॉर्निंग पिल्लू, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हाय कर द्या तिला, हाय. तर बघा, हे असं काहीतरी औषधे तुम्ही पण देऊ शकता. मल्टीव्हिटॅमिन डॉक्टरांच्या सल्ल्याने द्या, म्हणजे कसं आहे. आणि शिवानीचा आवरावर चालू आहे बघा. आज शिवानीला मी काहीतरी काम सांगणार आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे माहीत पडेल. सांगतो ना तुला, सांगतो, थांब जरासं. मी तुमचं काम करते सगळं, हे पण हां. तर बघा असं काहीतरी आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. मी तुम्हाला एक 5 मिनिटात भेटतो. आणि मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, बाळाला आंघोळसुद्धा मी घातलेली आज नाही, रोज घालतो मी आंघोळ, कारण बाळ माझ्यासोबतच आंघोळ करतो. त्याला मी आवडत नाही. त्याला अशी शिवानी आवडत नाही. मागे त्याची मस्ती बघा, त्याला मी आवडत नाही, म्हणून तो तुमच्यासोबत आंघोळ करतो. तुम्ही जरा मेकअप करता, कपडे घालता, याच्याशी माझं काही म्हणणं नाही. हे आता बघा, सकाळचे 11:30 वाजायला लागले. अजून आवर चालू आहे. इकडे माझ्या नावाने बोम चालू आहे, माहिती आहे. चला, तेव्हा आमची गाडी चालली. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मी तुम्हाला माझ्या रुद्राची गोष्ट सांगतो. आता तो पडता वाचला. याबद्दल शिवानीचं काय म्हणत? आता इथं टाकलं होतं त्याला, मी दोबा तो दोबा, चांगलं खाली पलटी खात होतो माहिती. त्याला ना खेळायचं पडलेलं, फक्त त्या पोराला फक्त खेळायचं पडलेलं, फक्त खेळायचं. त्याला पडलंय, माझा बाप मला कधी भूर नाही, हे पडलंय त्याला, खेळायचं नाही पडलं. अशी काहीतरी कथा चालू आहे. आणि मी तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ का काढतोय. आता पुढचा मुद्दा तुम्हाला लगेच 1 मिनिटात सांगतो मी, कारण मला हा मोबाईल आणि कॅमेरा दोन्ही याने पकडता ना, कारण मी त्याला लावलाय माईक. मला आज माईक मध्ये व्हिडिओ काढावा. हा, तर मित्रांनो, मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार होतो की काय करणार होते, काय करणार तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा, मी ना शिवानीला देणार आहे आज 500 रुपये. उलटे झाले का? हे बघा, आज 500 रुपये शिवानीला देणार आहे. तर शिवानी याच्यात काय काय घेऊ शकत? खूप काही घेऊ शकते मी, काय घेऊ शकते? खूप जे वाटन ते. तुम्हाला सांगू का, आजपर्यंत शिवानीने मला सोडून कधी शॉपिंग केलेली नाही कुठल्याही गोष्टीची. आणि ती घरी होती तेव्हा पण तिने काही शॉपिंग नाही केली. शिवानी काय घेऊ शकत 500 रुपयामध्ये, आज हे बघायचंय. आणि व्हिडिओ त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि आज मी चॅलेंज एक व्हिडिओ घेऊन आलोय की त्याच्यामध्ये, बरं थांबा, त्याला व्हिडिओमध्ये घेतो, त्याला उचलून. हां, तर असा काही विषय आहे. आणि तुम्हाला सांगू, आमचा बाबू आम्ही दुकानावरती सोडणार आहे मम्मीपाशी. आणि दोघं जण आज शिवानीला मी सोडणार आहे. आजपर्यंत भाजीपाला पण मीच आणत होतो. आम्ही दोघं जे सोबत जात होतो ना, तर मी एकटी घेत नव्हते. ते सांगायचे हे एवढं घे, ते तेवढं घे, कारण आज मी शिवानीला 500 रुपये देणार आहे. प्रयत्न करीन की मी
पूर्ण 500 रुपयाची जिम्मेदारी घेऊ त्याच्यात आवाज जातो. पूर्ण 500 रुपयाची जिम्मेदारी घेऊ शकते. 500 रुपये जिम्मेदारी नाही घ्यायची. तू 500 रुपयात कोणत्या कामाची वस्तू आणती ते महत्वाचं आहे. घरामध्ये जे वापराचं सामान आहे. आणि तुम्हाला सांगतो आज रविवार आहे, तर आज रविवार बाजार भरतो. आज मी त्याला रविवार बाजारामध्ये घेऊन येणार आहे. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये कळेलच की 500 रुपयामध्ये शिवानी काय काय घेतलं. बघन मी प्रयत्न करून बघन. तिचा प्रयत्न काय होतो त्यासाठी तुम्ही छान छान कमेंट करा. पुढे व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आलोच, चला. तुम्हाला आम्ही ते पण दाखवतो काय काय घेते सगळं पूर्णपणे, आणि सगळा हिसाब पण देऊन टाकेल नाही. हा, सगळा हिशोब तुम्हाला भेटला पाहिजे 500 रुपयाचा. तर चला. तर त्याच्याकडे वाटतं पाहिलं. घेईल का ठीक आहे. मग करणार ना संध्याकाळी पक्का. माहितीच आहे आपल्याकडे. टाकते तो. मिरच्या नको. ए लागल. किती झाले? 60. द्या. हे घ्या. शिवानी भाजी मंडीत गेली बरं. शिवानी काय केलं माहिती का, पायनॅपल वाला म्हणे माझ्याकडे पैसेच नाही म्हणे, 20 रुपये आणले म्हणे. ते म्हणतात ती 20 रुपयाला पायनॅपल भेटत नाही. तर ती काय म्हणते माहिती का, नाही आम्हाला एकच पायनॅपल द्या, एकच पायनॅपल पाहिजे म्हणे. ते म्हणतो नाही, ते म्हणतो नाही, हे म्हणते द्या ना द्या ना. भैया दो ना बोले. असं तोंड वाकडे तिकडे करून त्याकडून पायनॅपल घेतले माहिती की. फोन पेला पैसे मारून बाबा पैसे बी चालत नाही माहिती का. 30 रुपयाला एक. त्याच्यावर पैसे बी चालले नाही. आणि मग हे बघा, हे मस्त कसं झोपले बघा दुकानात. हो. आणि हे बघा आज एवढा मोठा हे बघा भाजीपाला घेऊन आलो आम्ही. 500 रुपये. 1 रुपया बी नाही आला बाग. उलट 10 रुपयाचा उधार घेऊन आलो. इथं हे 400 रुपये झालं. हे 400 रुपयाचं आहे. काय घेतलं मग तुम्ही? सगळं सामान आणलं आम्ही. 10 रुपयाची गाजर मागती मग मी ती भाजीवालीला माहिती का. हे बघ कमीत कमी अर्धा किलो घी किंवा पाव किलो घे शिवानी. पण तू काय करते मी डायरेक्ट समोरच्याला म्हणते पाव किलो नाही 10 रुपयाची द्या, हे 20 रुपयाची द्या. ती म्हणली पाव किलो 20 रुपये, अर्धा 30 रुपयाची अर्धा किलो गाजर होती, 10 रुपयाची गाजर येते त्या बाजू माहिती. हा आता एवढीच बाळाला काय समजा असं बरं. इकडे बा, हे बा इकडे बा. धर हे घे, हे घे, हे घे. ओय 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 इकडे इकडं. हे बघा याला काय कळत आपण बरं, काय कळतं बरं याला, काय कळत आहे का. आज रविवार आहे आणि इकडे सगळे कामं करावं लागले. आणि शिवानी मस्त झोपा काढायला लागली रोज. आणि एक साहेब झोपा काढायला लागला, ही एक झोपा काढायची. तुमचं काय चाललंय? तुम्ही चॅलेंज कम्प्लीट करायसाठी आले होते. तुमचं चॅलेंज गेलं आणि तुम्ही गेले. चॅलेंज कम्प्लीट केलं पण ते चॅलेंज कुठे आहे? तुम्ही काय आणलं काय नाही ते दाखवायचं राहिलं. घरी बी नाही गेले अजून. इथं मस्त आम्ही कूलर ठेवलेलं, ते कूलरची हवा लागते मस्त पैकी. कूलरची हवा घेते तर मस्त झोप लागते. वा 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 वा. तुला ती झोप, तुझी झोप झाली वाटतं.
बघू शकता आता शिवानी घरी आलेली आहे. शिवानी बघा केवढा मोठा भाजीपाला आणलाय. भाजीपाला आणलाय आणि हे पोरग त्या पालकच्या भाजीला वाढा लागले. त्याला काय वाटायला काय माहित पालक म्हणजे काय आहे, खायची. मग त्याला पालक मग हाय का आई आई दे ना 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 आई दे ना. आणि शिवानी तुम्ही चॅलेंज दिलं होतं, तू काय काय आणलं चल सांग बरं पटपट. मी 500 रुपयात लय मोठं काय आणलं. काय काय आणलं दाखवतो. काही भाजी आणली 500 रुपये. 500 रुपयाची भाजी काय बरं बाई बाटा मार. 500 रुपयाचं. ए यार दांगडो नको करू ना बाबा. लय काय आणलं 500 रुपयाचं. पालकच्या काड्या फेकून नसते देतो बाई. पालकच्या कडे खुडून निसा लागली तू अशी. शिवानीला तुला पालकची भाजी बी निसतात शिवाय. असं लय मोठी पालक आहे. मग पालक घेतो ते कांदे. काय करायची मला काही समजणच नाही. भाजी करायची नाही याची. भाजी काड्यामध्ये अर्क असते. काळ्यामध्ये तर मेन पुरं हे असते. तू काड्या फेकून देशील तर कशी भाजी होईल. ते का भजे थोडी करायचे नुसते पालकाचे. पण आता भाजी काय कमी आहे कधी. तू काय आणलं ते दाखव पहिले तर, कारण व्हिडिओ मला संपवायचा आहे लवकर. जास्त लांबा व्हिडिओ नाही झाला पाहिजे आणि बोर नाही झाले पाहिजे व्हिडिओमध्ये, मला असं वाटतं. कारण तू जे भाजीपाला आणला ते सांग. मेथीची भाजी, हां कोथिंबीर. मेथी किती रुपयाची आणली तू. मेथी 40 रुपयाची. कारण तिथं आवाज क्लिअर येत नव्हता मेथी आणि थोडं 40 लांबून लांबून व्हिडिओ काढला तुम्ही. कोथिंबीर 25 रुपयाची. कोथिंबीर अशी पेपरमध्ये देते ती. ही तर बसल्या बसल्या दुकानात निसून टाकली आहे ना. हे 30 रुपयाचं 25 25 रुपयाचं आहे का 30 रुपयाचं आहे. 25. बरं. तर कशीला सांगते काय नाव आहे. आणि म्हणजे ते 500 कवर झाले पाहिजे पुरे. हे गाजर 50 रुपयाचं. ते 3 गाजर 50 रुपयाचे. 3050 रुपयाचे. असं त्याला काय सोनं गाजरामध्ये आड केलेले का काय. 25 रुपयाचे. 25चे बी नाही ते गाजर. खरं खरं सांग, तू व्हिडिओमध्ये तो आवाज येणार आहे शिवानी. 10 रुपयाचे. बस का? ते व्हिडिओमध्ये तो आवाज आहे आणि ती 10 रुपयाची गाजर आणली तिने. काय बाजार कशासाठी आणले करते ते काय 3 नाही. गाजरं? ते आम्हाला मोमोज करायचे होते कधी संध्याकाळी. टमाटे विचारलं तिला, म्हणजे 1 किलो टमाटे घे शिवानी. तर ती काय खराब होऊन केलं, जातात म्हणून आणले मी. बरं आहे. तर ती काय म्हणली माहिती का, 20 रुपयाचे टमाटे द्या म्हणजे. 30 रुपयाचे अर्धा किलो टमाटे ती म्हणजे 20 रुपयाचे टमाटे द्या. ठीक आहे. आणि टमाटे येणार ना ते खराब. अरे तुला माहिती का 90 रुपये किलो टमाटे शिवानी मार्केटमध्ये तिकडे पुढं 90 रुपये. 90 रुपये किलो टमाटे. तुला इथे चांगले भेटवले 60 रुपये किलो. तू घेतली नाही टमाटे. ही अपॉर्च्युनिटी तू मिस केली. हम्म. ते बोल मिरच्या 10 रुपयाच्या आणल्या. घ्या ऐका याचा बाजार पा. कढीपत्ता 5 रुपये. बाकीचे 300 रुपये सगळे खिशामध्ये घातले वाटतं हिने आता. आणि हे शिमला मिरची 30 रुपयाची आहे. 30 रुपयाची. आणि हे पायनॅपल 40 रुपये. करून दाखव ना कसं आणलं. 40 रुपयाचा. एक खाऊन घ्यायचं 2 आणले. किती रुपये झाले टोटल. थांबा ना मग आता जप्त करून दे मी सांगू एवढं राहिले. सगळा भाजीपाला आणलेला आहे बघू आणि शकता हे तुम्ही. लसूण 25 रुपयाचे. 50 40 रुपयाचे. 40. काय लोकांना गाड्यात फिरून अशी मजा काय मजा येते काय माहिती. तुम्हाला भर येत होती वाजून नाही घ्यायची. का? मला येत होती पण मी असं नव्हतं करत होतो. मी जाऊ दे, मी बी करत होतो. हा? नाडी चड्डा जवानी. हे बघा चड्डा नाडी शिमला मिरची किती फ्रेश आहे. पालक पण फ्रेश आहे. आणि आज रविवार बाजार होता तर त्याच्या शिवायला मी हे बघा हे पोरगं तर नुसतं काही काही तोंडात घालायला लागलं. हे बघा काय का सोडलं का ते? हा सोड सोड. म्हणजे माझ्या पोराचा कदार आला रे तुला. ए तसं करते का. बघ कशी वागणूक आहे. ते नाही ऐकणार तू. धर दादू धर. घे दादू. दादू घे. घे दादू. दादू घे. चल चल दादू घे. त्याला समजतं थोडी गरम आणि थंड. किती भारी भाजी काढली बिचारीने सगळ्या भाजीच. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आमचा भाजीपाला झालेला आहे. आणि भाजीपाला शिवानीने किती रुपयाचा घेतला काय घेतला तर शिवानी तुम्हाला माहिती सांगा. बाकीची सांग शिवानी. त्याचा हिसाबच नाही केला आता. भाजी झाली 30. हा 30 आणि हे मिरच्या 10 40 आणि हे 40 80. हा याचं झालं का. आणि हे शिमला मिरची 30 आणि पायनॅपल 40 गाजर 10 50. किती झाले किती ऐका मला लक्षात नाही राहिलं. काय हिशोब सांगायचं. लक्षातच नाही आता किती झालं. मम्मी तुला हिशोब समजतोय तिचा काय तर. मी थोडी गेलते बाजारात. तू हिशोब सांग ना तिला मदत कर ना हिशोबाला.
हे बघा आता हे दोघींना बी काहीच मेळ लागत नाही आहे, कुठून काय केलं आणि कुठून काय नाही केलं. तर यांचं कॅल्क्युलेशन लावावं लागेल आणि ते कॅल्क्युलेशन तुम्हाला मी सांगतो काय असेल तर. हे इनमीन अंदाजे कॅल्क्युलेशन सांगू का, इथले 200-300च्या आसपासची भाजी असणार आहे, 200-250च्या. बाकीचे पैसे काय झाले नाही बघा. तुम्हाला सांगते ना मग हिसाब तर करा, मला ते लक्षात नाही राहत. 30 हां 40 हां. काय नाही 40 चांगला अंदाज. पोरगं बघा ना खाली म्हणजे भरू शकते शिवानी भाजीपाला असं वाटतं का तुला? हा, संसार चालू शकते. हां तू शिवानी भाजीपाला भरू शकते असं वाटलं. बाकी काही टेन्शन घ्यायचं काम नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आता व्हिडिओ मी इथे एंड करतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका. आणि खडखड आवाज आमचं पोरगं करते तर ते बंद नाही होऊ शकत, कारण आमची तर असा दांगोडा गोंगाटा चालूच राहणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा हा ऐकायला येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा, छान छान राहा तुम्हाला काय करायचं आणि तुम्हाला काय बनवू स्वतःची काळजी घ्या. आता काय करायचं? चला मी याच्यात बाय बाय, टेक केअर. डाळ टाकायचे आणि भाजी आता शिजायला टाकणार. मग तुम्हाला काय बनवायचं? डायरेक्ट कुकरमध्ये टाकावं लागतं. हा डायरेक्ट कुकरमध्ये टाकणार. आता यांचं भाजीचा विषय चालू. चला